मंदा काळे यांचं नाव आहे. गेल्या 5 वर्षापासून आपल्या चर्चला येत आहेत. ओके. पण 5 वर्षापूर्वी त्यांच्या जीवनात काय घडत होतं सर्वजण ध्यान देऊन ऐका. त्यांच्या घरातली जी आर्थिक परिस्थिती होती एकदम ढासळलेली होती. तब्बल 10 वर्ष ह्यांच्या मिस्टरांना काहीच काम नव्हतं. त्याच्यामुळं ह्या ताई दुसऱ्यांच्या घरी जाऊन घरकाम करायच्या, 2 ते 3 हजार रुपये कमवायच्या आणि त्याच्यात त्यांचं घर चालवायच्या. पैसा नसल्यामुळे त्यांच्या मुलांना शाळेत देखील त्यांना जाऊन दिलं नाही, कारण की पैसाच नव्हता. पण इथून प्रभू येशूनं त्यांचं जीवन कसं बदललं बघा. त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना आपल्या विनियार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्चबद्दल आपल्या सांगितलं. त्या चर्चला आल्या आणि प्रभू येशूनं त्यांची कथा बदलायला चालू केली. हालेलुया. आता आपण फक्त चमत्कार मोजूया. आमेन. पहिला चमत्कार. एवढ्या दिवस त्यांच्या मिस्टरांना नोकरी भेटत नव्हती. अचानक त्यांच्या मिस्टरांना महानगरपालिकेमध्ये 30,000चा जॉब भेटला. हालेलुया. चमत्कार नंबर 2. हे ज्या दुसऱ्यांच्या घरी जाऊन घरकाम करून 2 ते 3 हजार फक्त कमवत होत्या, अचानक ह्यांना नोकरी लागली. शाळेमध्ये पगार आहे 25,000. हालेलुया. चमत्कार नंबर 3. पैसा नसल्यामुळे त्यांच्या मुलांना शाळेत जाता येत नव्हतं. आज त्यांची मुलं चांगल्या शाळेत शिकत आहेत. हालेलुया. आणि चमत्कार नंबर 4. ते एका अशा पत्र्याच्या घरात राहत होत्या की वरून जर पाऊस आला तर आत आपण काय बोलत आहे ते ऐकू येत नव्हतं. पण प्रभू येशूनं त्यांना 2 BHK 2 BHKचं घर देऊन आशीर्वादित केलेलं आहे. म्हणून त्यांनी प्रभू येशूला सोडलंच नाही. 5 वर्ष झालं शनिवार, रविवार, सोमवार ते कुठं असतात? विनियार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च. आमेन. हे जे काय म्हणतात ते खरं आहे? खरं आहे हे सगळं? अगदी खरं आहे. आणि प्रभू माझा खरंच मान आहे. आणि तुमच्यासारखे आई बाप आम्हाला भेटले याच्यात मला खूप आनंद आहे. आमेन. आमेन. गॉड ब्लेस यू. गॉड. हालेलुया. See, this is the testimony. ही साक्ष. काळ आणि ऋतू बदलला. Yes. God makes your crying into a testimony. देव तुमचा रडणं आनंदात बदलतो ना. आम्ही अनेक लोकांच्या हातापाया पडायचो. आम्हाला प्रभू माहीत नव्हता, पण लोक आम्हाला हसायचे, कामात येत नव्हते, आम्हाला एकदम नाव ठेवायचे. आमची परिस्थिती बदलली प्रभूनी. See this. देवानी परिस्थिती बदलली. God bless you. God bless you. जेव्हा त्यांचा 6वा महिना चालू होता, जसं मासिक पाळीमध्ये अंगावरून रक्त जातं तसं रक्त यांच्या अंगावरून जात होतं. डॉक्टरांनी हाय रिस्क प्रेग्नन्सी सांगितली होती आणि 8 दिवसामध्ये त्यांच्या अंगावरून मासिक पाळीमध्ये जसं रक्त जातं तसं जात होतं. एकदम वातावरण गंभीर झालं होतं. डॉक्टरांनी 6व्या महिन्यातच ऑपरेशन करायला सांगितलं होतं की बाळाला आपण बाहेर काढूया आणि पेटीमध्ये ठेवूया असं सांगितलं होतं. पण सिस्टर एवढ्या सगळ्या वेदना होत्या, त्यांना शारीरिक त्रास होते, मानसिक त्रास होते. अशा परिस्थितीमध्ये प्लस बाळाची काळजी की मला ब्लिडिंग होतं तर बाळाचं काय होत असेल पोटामध्ये. पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी चर्चला यायचं बंद केलं नाही आणि नित्य नियमाने आपल्या सर्व्हिसेस त्या बघत राहिल्या. डॉक्टरांनी सांगितलं होतं की 6व्या महिन्यात ऑपरेशन करा, सिझरिंग करा, पण त्यांनी ऐकलं नाही. ते म्हणाले प्रभू माझ्या लेकराला वाचवेल. आणि 6 ते 9 महिने त्यांना कंटिन्युअस ब्लिडिंग चालूच होती. बाळाची पोझिशन चेंज झाली होती. 9व्या महिन्यामध्ये असं झालं की डॉक्टरांनी सांगितलं की सीझर करावं लागेल. पण सिस्टरांनी त्यांच्या पतीने प्रार्थना केली. डिलिव्हरी नॉर्मल झालेली आहे. बाळ एकदम व्यवस्थित आहे, आज आपल्या समोर आहे. स्तुती. आणि याचं नाव काय? अथर्व. आणि याचं नाव स्तुती. What a nice name. God bless you, man. God bless you. वो कहते हैं कि 18 साल की उम्र से अगले 45 सालों तक उन्हें सिगरेट पीने की बुरी लत थी और वो लत की कोई हद नहीं थी क्योंकि दिन के हर 5 मिनट में वो सिगरेट पिया करते थे. यानी ऑलमोस्ट 3 सिगरेट के पैकेट एक दिन में. उन्होंने उससे छुटकारा पाने की कोशिश की लेकिन हो नहीं पाया. वो कहते हैं कि उनके पड़ोसी ने उन्हें हमारे चर्च के बारे में बताया. उन्होंने चर्च में आना शुरू किया, प्रभु यीशु को जानना शुरू किया, वचन सुनना शुरू किया, प्रार्थना करना शुरू किया और वैसे ही प्रभु यीशु ने उनके जीवन में कार्य करना शुरू किया. और आज 1 साल हो चुका है, वो पूरी तरह से उस लत से आज़ाद है. इसलिए वो सारा गौरव प्रभु यीशु को देते हैं. 3 पॅकेट दिवसाला मी लय सिगरेट प्यायचो. लय म्हणजे लय. मी नॅशनल टेबल टेनिस खेळायला निघालो, माझं फेल झालो, मी नापास झालो ह्या बिडीमुळं, ह्या सिगरेटमुळं. या सिगरेटमुळे सगळं माझं हे झालं. माझी गव्हर्नमेंटची नोकरी होती. मला PYC क्लबमध्ये PYC क्लबमध्ये मला गव्हर्नमेंट पैसे देऊन कोचर लावला होता. माझी टेबल टेनिस इतकी छान गेम होती, पण माझी ह्या बिडीमुळं गेली. या व्यसनामुळे गेलं. माझं व्यसनामुळे गेली. माझं नाव खराब झालं.
मग चर्चमध्ये यायला लागलो. आता थोडं थोडं खूप छान. किती छान. आता सुटलं ना व्यसन. Bless him, Lord. Thank you, Father. Hallelujah. Thank you, Jesus. Bless him. Bless Yes, him in Lord. Jesus' name. बिशपजी 2020 मध्ये त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला. 20 मध्ये आपल्याला माहिती आहे सगळीकडे कोविड होता. ससून हॉस्पिटलमध्ये एकटेच होते. घरचे कोणी सुद्धा तिथं अटेंड करू शकत नव्हते. एकटेच तिथं राहून त्यांची ट्रीटमेंट चालू होती. आपण एक स्क्रीनवरती फोटो बघूया त्यांचा. ससून हॉस्पिटलमध्ये 2020 साली त्यांच्यावरती ट्रीटमेंट अशी चालू होती. अशा परिस्थितीमध्ये ते सांगतात अक्षरशः डिप्रेशनमध्ये ते गेले होते की ह्याच्यातून मी बाहेर पडणार का नाही. लग्न झालं नव्हतं. पुढं मोठं फ्युचर त्यांच्या डोळ्यासमोर होतं. त्यांच्यावरती ट्रीटमेंट चालू होते. 2020, 21, 22 चालूच होते ट्रीटमेंट्स त्यांच्यावरती. त्याच्यानंतर आपल्या चर्चबद्दल त्यांना कळलं. आपल्या चर्चमध्ये ते येऊ लागले. बिशपजी त्यांचा फेथ इतका महान आहे. दुपारी केमो ते घ्यायचे. त्यांच्या सर्जरी सगळ्या झाल्या होत्या. दुपारी केमो करायचे आणि संध्याकाळी चर्चमध्ये येऊन ते चर्च अटेंड करायचे. आणि तशा परिस्थितीमध्ये ते सांगतात नित्य नियमाने शनिवार रविवार सोमवार ते मीटिंग अटेंड करत होते. आणि ते सांगतात 2020 पासून ज्या कॅन्सरला मी झटत होतो, ज्याच्या अगेन्स्ट मी भांडत होतो, आज तो कॅन्सर पूर्णपणे हरलेला आहे. आज त्यांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहे. फ्री काहीच नाही, काहीच नाही. एकही गोळी खात नाहीये मी आज. वा 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 किती छान. आणि बिशपजी त्यांचं आता लग्न झालेलं आहे. ही त्यांची बायको आहे. 1 वर्ष लग्नाला झालेलं आहे. सिस्टरांची देखील सुंदर साक्ष आहेत. त्यांना थायरॉइड डिटेक्ट झाला होता. त्याच्यामध्ये TSH जे आहे एका स्त्रीमध्ये 4.94 पाहिजे होतं, पण सिस्टरांचं 6.47 पर्यंत चाललं होतं. त्याच्यामुळे त्यांना दुसरे सगळे प्रॉब्लेम चालू झाले होते. अशा परिस्थितीमध्ये हजबंडचा कॅन्सर झाला बरा, तर ते म्हणे की माझा थायरॉइड तर नक्कीच बरा होणार आहे. आणि नित्य नियमाने चर्चमध्ये येत राहिले. प्रभूंनी प्रार्थना ऐकली. आता त्यांचा TSH 2.83 पर्यंत आलेला आहे. प्रभूंनी त्यांना देखील पूर्णपणे बरं केलेलं आहे. मागच्या शनिवारीच आत्ता चेक केलं आणि तिला मी बोललो की सोमवारी आपण रिपोर्ट घेऊन येणार आहे. तर पूर्णपणे रिपोर्ट बरेच होणार आहे. मी तुला दाखवतो. बघितलं तर पूर्णपणे नॉर्मल झालं होतं. हालेलुया. आमेन. What a good testimony. I know. What a beautiful testimony. Nobody will say he had cancer. Yeah. And after taking chemo, who comes out like this? They don't allow. सांगितलंय डॉक्टरांनी की तुला बाळ होऊ शकत नाही, पण मी येत्या वर्षात इथं बाळ घेऊन येणार. आमेन. प्रभू करणार आहे. प्रभू करेल बेटा. God bless you. Amen. God bless them, oh Father. Yes, Master. And yes. as he had said, yes. let him bring the child, oh yes, Father, next Jesus. year. Yes. And we will dedicate that child in the yes. church. And it will Amen. happen in the name of Jesus. Yes. Amen. 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 God bless you. God bless you. बरेच दिवस झाले ते नोकरी करत होते. नोकरीमध्ये त्यांना पगार बिलकुल वाढ होत नव्हती. त्यांनी प्रार्थना केली. 1 वर्ष झालं चर्चला येत आहेत. अचानक त्यांना त्यांच्या बॉसनं सांगितलं की आम्ही तुमचा पगार 5,000 वाढवत आहे. ते खूप खुश झाले. अजून एक त्यांची दुसरी साक्ष अशी आहे की ते बरेच दिवस झालं हे जे कुटुंब आहे ते भाड्याच्या घरात राहत होते. त्यांना स्वतःचं घर घेण्याची इच्छा होती. परमेश्वरानं आशीर्वादित कसं केलं, हे प्रार्थना घरासाठी करत होते. परमेश्वरानं प्रभू येशूनं त्यांना डायरेक्ट जमीन दिली. वाह. बंगलाच बांधून टाका आता. Praise God. Lord, thank you, Father, for blessing them. ये कहते हैं कि 2019 में उनकी शादी हो चुकी थी. शादी के 7 साल बाद उन्हें बेटी का आशीर्वाद मिला, लेकिन वो चाहते थे कि उन्हें और एक बच्चे का आशीर्वाद मिले. लेकिन वो कहते हैं कि उनकी प्रेगनेंसी में प्रॉब्लम थी क्योंकि उनकी बच्चेदानी में छेद हो चुका था. वो कंसीव नहीं कर पा रहे थे. उन्होंने इसके ऊपर ट्रीटमेंट में 1.5 लाख रुपए खर्चा किया, मेडिकेशन लिया, लेकिन कोई फ़र्क नहीं पड़ रहा था. लेकिन जैसे उन्होंने हमारे चर्च में आना शुरू किया, प्रभु यीशु को जानना शुरू किया, प्रार्थना की, प्रभु यीशु ने अद्भुत चमत्कार किया है. आज वो 6 महीने से प्रेग्नेंट है. इसलिए वो सारा गौरव प्रभु यीशु को देते हैं. आमेन. आमेन. God bless you. Yes. Fulfill our heart's desire. Thank you, Jesus. Let her complete all the 9 months. Yes. Let her have a normal delivery. Yes, Father. For your glory. Yes, Jesus.